सांस्कृतिक क्रीडा मंडळाने क्रिकेटच्या माध्यमातून हे रौप्य महोत्सव साजरा करतोय. आमचे मान्यवर पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत आमच्या मुख्य व्यासपीठावर मी युसुफ सय्यद सगळ्यांचं सहज स्वागत करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पण स्पर्धा पाहतोय. सिंगल कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह आहे. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला उर्वे 11 साई एकता बिरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये हमजा 11. खूप वर्षानंतर हा नाव अंडरम क्रिकेटमध्ये आलाय. बघा पहिल्या षटक कोणाला कुलदीपला इंट्रोड्यूस केला तर स्ट्राईकवर जर पाहिलं गेलं तर कुठला बॅटर अशी याच्यावर चर्चा केली जाते. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु पाहू शकाल विरवाडी वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर असणार आहे. कृतेश घरत नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं गेलं तर सार्थक घरत आहेत. घरत बंधू यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये कुलदीपला इंट्रोड्यूस केले गेले. 5 षटकांचे सामने 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असतील. प्रत्येक संघाला एक DRS आहे. नो बॉल व्हाईट बॉल नॉन स्ट्रायकर एंड रनआउट साठी. पहिला चेंडू फुल टॉस ऑफ साइडला फटका खेळला गेला. मिस फिल्डिंग. चेंडू सहज सीमारेच्या पार आला. YBCC चौकार. 4 धावा. धन्यवाद इजमा सर. पहिला फुलटॉस बोलत त्यावर नक्कीच फटका खेळला गेला. तशी मिसफिल्ड झाली. या चौकारांनी श्री गणेश केलाय कृतेश घरतच्या बॅटमधून. 4 धावा नक्कीच आल्या. उर्वे 11 साई एकता बिरवाडी. पार्टनरशिप केला गेला. बॅक टू बॅक फटका चांगला राहिला होता, परंतु सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाले. एकेरी धावासाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू उकळून गेलाय आणि धावफलक कृतेश सुद्धा सरप्राईज झालाय. जर पाहिलं तर प्रत्येक विभागामध्ये जर पाहिलं तर डी बाउंड्री, परंतु यावेळी थोडंसं कमी बाउंड्री असणार लेग साईडला ऑफ साईडला, परंतु चांगला मैदान आखलं गेलंय. YBCC सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हलक्या बॅटने फक्त पुश केलं. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. एका बाजूला यश फाउंडेशन मुरबे, त्यांच्या विपक्षामध्ये पॅराडाईज बोईसर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शॉर्ट बॉल होता. पाहू शकाल जुनेदाई अष्टांच्या मागे चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉल नक्कीच झाला आणि बॅटिंग करण्याच्या संघाने DRS घेतला व्हाईट बॉल साठी. जुनेद होते यष्टेच्या मागे. चेंडू गॅदर केलाय, परंतु वॉर रूम मध्ये पाटीनाडूच्या माध्यमातून चेक केला जातोय. पंचांनी फेअर बॉल दिलाय, परंतु बॅटिंग करण्याच्या संघाने DRS घेतलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. पाहू शकाल रिव्ह्यू रिटर्न दिला जाईल. ऑन फील्ड डिसिजन जो आहे तो मान करावा लागेल. रिव्ह्यू तुम्हाला परत दिला जातोय. फेअर बॉल असणार आहे. बघा आपण पहिल्या सामन्यामध्ये अनाउन्समेंट करतोय. जर कॅमेरामध्ये रिफ्लेक्शन आला नाही तर ऑन फील्ड डिसिजन मान्य करावा लागेल, हे लक्षात घ्या. त्यावेळेस डॉट बॉल गोलंदाज समोर आला होता, त्या अनुषंगाने रिव्ह्यू रिटर्न दिला जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. हलक्या बॅटनी वा चांगला चेंडू होता. पाहू शकाल लेग स्टंपवर खेळायचा प्रयत्न करा. बॅटचा फेस नक्कीच ओपन करता आला नाहीये. बॅटची बाहेरची कड नक्कीच लेगावली. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावफलक 1 ने पुढे सहसा धावसंख्या पोहोचेल 7 अंकावर. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर षटक संपले गेले. एका षटकाची समाप्ती अखेरीस धावफलकावर आहे तब्बल 7 बिनगडी बाद. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु कमबॅक चांगला राहिलाय. बघा 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे तुमच्याकडे. ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करा, परंतु 4 षटकं तुम्हाला 16 मिनिटामध्ये हे परिपूर्ण करायचे. 4 मिनिटामध्ये 1 षटक परिपूर्ण करणं गरजेचं आहे, या लक्षात घ्या. हमजा 11 डानू. हमजा 11 जर पाहिलं तर खूप जुना नाव राहिलं अंडर क्रिकेटमध्ये. शोएब असतील, अफजल असतील, जुनेद असतील, उबैद असतील, अजय असतील, पूर्ण संघ त्यांनी बांधलं होतं. परंतु आज नवनवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. गोलंदाज मार्कवर मयूर आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय मिस्टर मयूर. स्ट्राईकवर कृतेश घरत. कितीच्या आता 4 चेंडू फेस 5 चेंडू फेस केलेत. 6 वर तो बॅटिंग करतो. एक चौकार आणि 2 सिंगलच्या माध्यमातून राईट राऊंड विकेट सज्ज होतं. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज यावेळेस वेगवान राहिला होता. दिशा भरकटली. पंचांनी दोन्ही आज समांतर केले. दबाई कमांतर नक्कीच व्हाईट बॉल दर्शवले गेले. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 8 अंकावर. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरू. उभे तिकडे चेंडूला फील्ड करतायत.
चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक सिंगल धाव, एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते 9 या अंकावर. फटका चांगला होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा राहिलं खेळाडूच्या माध्यमातून. पुढील चेंडू पाडास्टेप करायचा प्रयत्न करतो, वेग खूप जास्त राहिला चेंडूवर. विकेट किपर अजयच्या हातामध्ये चेंडू जाऊन समावेश झाला, निर्धाव चेंडू आलाय. दोन चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच खर्च केल्यात. यावेळेस पाहू शकेल खोदून काढण्याचा प्रयत्न राहिला होता, ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेला. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचल धावफलकावर 10 या अंकावर. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 10 या अंकावर. यावेळेस पाहू शकाल चांगला चेंडू सुरेख डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप साठी खेळाडू आला कुलदीप. परत एक धाव परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 11 अंकावर. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. 3 सिंगल, 1 डॉट, 1 वाईट अशा प्रकारे षटक टाकला गेले. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज मिस्टर मयूर आहे. पुढील चेंडू सज्ज होतोय, स्ट्राईक वर सार्थक घरत असतील. यावेळेस खराब चेंडू, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. पुढील चेंडूकडे प्रतिक्रिया गोलंदाज मयूर. यावेळेस फक्त मनगडच्या सहाय्याने चेंडू दिशा दाखवली. फाईन लेगला चेंडू निघून जातात डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावाने धावफलक पुढे धावसंख्या धावफलकावर 13 धावा. अजूनही या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी. फुल टॉस बॉल, फटका सुरेख उभ्या दाताचा मिसफिल्ड नक्कीच झाली. बॅकअप साठी खेळाडू पोहोचतोय, बॅकअप चांगला राहिलाय. दोन षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा जर पाहिल्या गेल्या तर धावा धावफलकावर लगावले गेले 14. बघा दोन्ही षटकांमध्ये 7ची सरासरी गाठली आहे. एक चांगलं षटक म्हणावं लागेल. अजून येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग आपण पाहतोय उर्वी 11 साहित्य बिरवाडी विपक्ष हमजा 11. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस केला जुनेद आलाय गोलंदाज मार्कवर. जुनेद आपण पाहू शकाल गोलंदाज मार्कवर सज्ज होतील. तिसऱ्या षटकामध्ये एक टॉस बॉलर आहे. फ्लाइट चेंडू टाकण्याचा प्रयत्न उभे आहे, चेंडूला फील्ड करतोय. चांगला क्षेत्ररक्षण एकेरी धावाने आपण पुढे सहसा होतं. बघा यष्टांच्या मागे जी व्हाईट लाईन पट्टी आहे ना ती डिक्लेअर लाईन आहे, त्याच्या मागे जी व्हाईट लाईन आहे ती आउट पट्टी असणार आहे, आपण दक्षता घ्या. यावेळेस पाहू शकाल चौकार नक्कीच आलाय. सन्माननीय हितेशची गरज साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. पाहू शकाल पवनसूत नवली या संघाचे जुने जाणते खेळाडू आहेत. सन्माननीय हितेशची गरज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता, डॉट बॉल आला. यावेळेस पाहू शकाल डॉट चेंडू नक्कीच आलाय. यावेळेस खोदून काढलाय, पाहू शकाल अप्रतिम फटका, ट्रॉफी तोड चौकार, 4 धावा. लगेच सार्थकने असा चौकार ठोकला की ट्रॉफी तोडली आहे त्याने. मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफीला ब्रेक केले गेले. यावेळेस थोडासा मोहामध्ये राहिला, शॉर्ट बॉल होता, लॅप स्वीप खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. सार्थक घरात, बॅक टू डगआउट, गॉन. धन्यवाद डीजे. धावा धाव फलकावर आहे तब्बल 23 धावा. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सन्माननीय अमोल वारे साहेबांना धन्यवाद करूया, त्यांची उपस्थिती नोंदवली गेली. आमच्याकडून रजा घेत आहेत अमोल साहेब, धन्यवाद. आणि पाहू शकाल हा व्हाईट बॉल आहे. पवनसूत नवलीचे एक जुने जाणते एक दर्जेदार खेळाडू इथे गरज साहेब इकडे आलेत आणि घरत बंधू मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आहेत. जर पाहिलं गेलं तर क्रिकेट जर पाहिलं तर नवली संघामध्ये लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं
आणि सिने खेळाडूकडे पोहोचले आमच्या मुख्य व्यासपीठावर. यावेळी चांगला चेंडू होता, दोन्ही 5 मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. कृतेश गरजला चेंडू समजला नाही, स्टॉटर चेंडू राहिला, डॉट बॉल नक्कीच झालाय. षटकं संपली गेली 3. तिन्ही षटकाची समाप्ती अखेर धावा दाफा कारवाई 25 धावा. गडी बाद झालाय, पहिला गडी बाद नक्कीच झालाय. सार्थक घरत. अजून येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धन्यवाद. बघा कृतेश घरत जर 3 सलग चौकार ठोकेल तर सन्मान्य हितेश जिगर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल हॅट्रिक चौकारासाठी. गुलमार्कवर मयूर आलाय. वेगवान चेंडू पाहायला भेटला, खूप वेगवान राहिलाय, वेगावर स्वार आहे गोलंदाज. बघ अंडरम क्रिकेटमध्ये आपण वेगवान गोलंदाज खूप पाहिलंय, परंतु कमी ऍक्शन मध्ये हाफ हँड मध्ये चेंडू टाकतो. वेग खूप चांगला राहिलाय आणि मनगडच्या सहाय्याने चेंडूवर वेग आणतोय गोलंदाज. सिंगल धावाने धावफलक 26. त्यावेळी चॉप केल्या गेल्या विकेट किपर आज चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल नक्कीच आलाय. उत्तर द्यावा लागेल, कठीण प्रश्न विचारतोय गोलंदाज. कृतेश एक मातबर खेळाडू आहे. अंडरम क्रिकेट, ओव्हरम क्रिकेट, टर्फ क्रिकेट, सुपर 6 मध्ये नावांची उंची गाठली या खेळाडूने. पालघर जिल्ह्यामधला, पालघर तालुक्यामधला बिरवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, त्याने पालघरचं नाव खूप उंचावर आणलं क्रिकेटच्या माध्यमातून. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बिरवाडी वंडर बॉय कृतेश घरत. यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न, परंतु बाईच्या वेळेस सिंगल आली आहे. वेगवान चिरून टाकतोय गोलंदाजी, खूप सुरेख राहिले. मयूर, भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर, त्याला आपण मयूर असं नाव देतोय आणि मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 27. यावेळेस हलक्या बॅटने फक्त चॉप केलाय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 28. या षटकामध्ये मात्र 3च धावा आल्यात आतापर्यंत. चेंडूचा खेळ संपला गेले 4. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी चांगला फटका, खेळाडू चेंडू फील्ड करतोय आणि फलंदाज कृतेश घरत बॅक थोडं आउट. नक्कीच शोहेब पठाण यांचा सुद्धा कॉल आला, त्यांनी शुभेच्छा दिल्या स्पर्धेला. हमजा 11 ठेवण्याचा खेळाडू, त्यांनी नक्की शुभेच्छा दिलेत या स्पर्धेसाठी. नवीन पॅटर्न नॉन स्ट्रायकेटवर दीपो आल्यापर्यंत सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक संपले गेले 4. षटकाची समाप्ती अखेरीस धावा धावफलकावर 29 धावा धावफलक. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत, परंतु निकुंज असा एक खेळाडू राहिलाय ना, निकुंज कधीही सामन्यामध्ये रंग निर्माण करू शकतो असा गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडवर 4 षटकं 29 धावा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन्स टॉस साठी सज्ज राहायचं. पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला यश फाउंडेशन मुरबे टॉस साठी यायचं. चला गोलंदाज शेवटचा अंतिम षटकामध्ये उभेद आलाय. उभेद गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट बॉल लेग ब्रेक होता. मोठा फटका करण्याच्या नादामध्ये मिड विकेटला क्लिअर करतो. बॉक्स आउट चर्मामध्ये फलंदाज बाद गॉन. नक्कीच पाहू शकाल वायबी संघाचे एक अजून जुने खेळाडू भवानी सिंग राठोड म्हणजे सुभाषजी राठोड यांचे मोठे बंधू, त्यांच्या सोबतचा टॉस केला तर ऋषी आलाय. टॉस बॉक्समध्ये यशवंतजी ठाकूर असतील पुढील टॉससाठी आणि भवानी सिंग राठोड यांच्या सोबतचा केला जाईल पुढचा टॉस. ऋषी आहे स्ट्राईक एंडवर. शॉर्ट बॉल टॅप केला, कुलदीपला बीट करतो चेंडू. नो +4 म्हणजे 5 धावा आल्या. धावसंख्या 34. ऋषी असा एक खेळाडू राहिलाय जेव्हा जेव्हा त्याला संधी भेटते संधी सोनं करतोय. नो बॉल होता, कुलदीपला बीट केलं, खूप वेगवान फटका खेळलाय, चौकार नक्कीच आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 34 अंकावर. उबेद कमबॅक करेल का किंबहुना ऋषी थोडासा हवी ठरेल. अजून एक फटका सुरेख आहे
अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार, हा पलटवार ऋषीच्या बॅट मधून 4. धन्यवाद डीजे मास्टर. अजून येणारे या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्याकडे बाद करणे यशस्वी राहिलाय गोलंदाज. अजून एक फटका सुरेखा, परंतु त्यावेळेस पाहू शकाल या संघामधला उत्कृष्ट खेळाडू अजय तिकडे पाहायला भेटला. चांगला क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावसंख्या धावपत्र धावफलकावर 39 धावा 39. स्ट्राईकवर दीपू असणार आहे. हिमांशू या इनिंग्स मधला पहिला चेंडू खेळण्याचा सज्ज झालाय. धावसंख्या 39. चांगली धावफलक नक्कीच लागली बघा. पहिल्या 2 सामने डिफेंड केले गेले. 43 धावा 38 धावा डिफेंड झाल्यात. चांगला धावफलक लगावले गेले. उर्वी 11 साईकता बिरवाडी रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ. बॅकफुटला आलाय, अजयला बीट करतोय. दीपूच्या बॅटवर सुद्धा YBCC चौकार 4. धन्यवाद इजा मास्टर. नक्कीच या षटकामध्ये सुरुवात विकेटने झाली, परंतु सलग चौकार चौकार चौकार, एक नो बॉल एक सिंगल, म्हणजे 4 चेंडूमध्ये तब्बल जर पाहिले गेले ना तर 14 धावा खर्च केल्यात. लेग ब्रेक बॉल, फटका सुरेखा, खराब क्षेत्ररक्षण. अंकितच्या माध्यमातून अतिरिक्त चौकार. या इनिंग्स मधला सगळ्यात महागडा षटक उबेजच्या माध्यमातून टाकला जातोय. धावसंख्या धावपत्र धावफलकावर जर पाहिले गेल्या ना तर लगावल्या गेल्या, जर पाहिलं गेलं तर 48 48 धावा. अजूनही या षटकामधला एक चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस विकेट बाद बघा. थोडासा क्रश. 47 धावा धावफलकावर. 47 धावा आहेत. 48 धावांचा पाठलाग करायचा. खूप महागडा षटक राहतील. आपण टॉसकडे वळणार आहोत. यशवंत ठाकूर टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या माध्यमातून 2 दिवस आपण ऐकलं. बिझी शेड्यूल मध्ये असतात यशवंत ठाकूर. टॉस मध्ये असलेल्या मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केली. करणे सेनाच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय भवानीसिंग राठोड साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद सर. एका बाजूला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन आणि त्यांच्या विपक्ष पॅराडाईज बोईसर. दोन्ही कॅप्टनला विनंती प्लीज रिपोर्ट करा. टीम पॅराडाईज बोईसर मधून निलेश ऑलरेडी अवेलेबल आहेत. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन नक्कीच आमच्यातूनच एक मोठं झालेलं व्यक्तित्व आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र करणी सेना अध्यक्ष भवानीसिंग राठोड सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाईल. वेलकम सर. त्यांच्या शुभ हस्ते ऑलवेज हॉलिडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या टॉस बॉक्समध्ये महत्त्वाचा टॉस आहे. क्वार्टर फिनाले नंबर 4 संघर्ष मुरबे यश फाउंडेशन तेजस कॅप्टनला लगेचच पाठवायचं आहे. त्यांच्या विपक्ष पॅराडाईज बोईसर. चला मॅचला सुरुवात करायची आहे. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन अजून अवेलेबल नाही आहे. जबीर खान सरांना मी विनंती करेन की सर आपण या साई तेमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय जे स्पेशल मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात आले आजच्या रजनीमध्ये. प्लीज सर आपला आदर सत्कार आपण करतो. जबीर सर आपल्याला विनंती आहे प्लीज आपण यायचं आहे. जबीर सरांचा आदर सत्कार. एक असा खेळाडू ज्याने 3 दशक अंडरआर्म क्रिकेट गाजवलाय. मी विनंती करेल निलेश वाणी सर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदर सत्कार करूयात. साई तेमे मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉप 8 अर्थातच जे मॅचेस आहेत त्यांच्यासाठी मॅन ऑफ द मॅच चे स्पेशल टी शर्ट देण्यात आल्यात. निलेश वाणी सरांना मी विनंती करेल पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अर्थातच सचिवपदी ते विराजमान आहेत आणि YBCCच्या रौप्य महोत्सवी पदामध्ये अर्थातच आपण पाहिलं तर त्यांचा सर्वात मोठा वाटा. एकदा जबीर खान साठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. साई तेमे मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून टॉप अर्थातच टीम साठी आपण पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये
टी शर्ट देण्यात आले हैं। तो जबीर 2 मिनट में आपका लूंगा। तो जरूर सर, ये प्रतियोगिता आपको अब तक कैसी लगी? मैच तो इंपॉर्टेंट है पर आपका बाइट लेना भी उतना ही इंपॉर्टेंट है। ये पूरी प्रतियोगिता आपको अब तक कैसी लगी है? ये ग्राउंड कैसा है? क्योंकि आपने बहुत साल यहाँ पर ये टूर्नामेंट खेली है। एक्चुअली मैं जब ग्राउंड पे आया तो ग्राउंड पहचाना ही नहीं कि YBCC का जूना ग्राउंड है। मेरे को अब भी यकीन नहीं हो रहा है कि ये जूना ग्राउंड है। 3 दिन से टूर्नामेंट चालू है। 2 दिन तो विकेट में थोड़ा प्रॉब्लम दिख रहा था, बाकी आज विकेट अच्छा है और टूर्नामेंट भी अच्छा है। चलिए, ऑल द बेस्ट। ज्यादा वक्त लूंगा नहीं आने वाले मुकाबले के लिए। संघर्ष मुरबे यश फाउंडेशन, प्लीज इट्स हंबल रिक्वेस्ट, टॉस साठी ऐसे जावे ऑनगोइंग मॅच कडे। यस युसुफ सय्यद सर, ओव्हर यू। धन्यवाद यशवंत. बघा 48 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आहेत. तृषाल एका बाजूला अजय आहेत. गोलंदाज मार्कवर एक्सपिरियन्स होल्डर, ज्यांच्याकडे खूप वर्षाचा अनुभव राहिलाय, यतीन राऊत, बिरवाडी चॉकलेट बॉय गोलंदाज मार्कवर सज्ज झाले. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा नक्कीच आल्यात. आता 46 धावा बनवायचे आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळला, सार्थकला बीट करतोय आणि चेंडू सहज सीमारीच्या बाहेर. बघा त्याची चुकी नाही, तू बरोबर बसला होता, परंतु मैदानाच्या आराखड्यात थोडासा गणित बदललाय. तिकडून चेंडू उडलाय आणि चौकार नक्कीच झालाय. धावसंख्या 6 वर जाईल. नक्कीच कालच वाढदिवस होता. बिलेटेड हॅपी बर्थडे सार्थक. परत आमच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल. यावेळेस पाहू शकाल दबाव आलाय. व्हाईट बॉल नक्की दर्शवलाय. स्वप्नीला चेंडूला थोडासा गॅदर करू शकला नाहीये. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा आल्या. धावफलक 2 पोहोचेल 8 अंकावर. 3 चेंडू 8 धावा धावफलकावर. आता बनवायचे विजयाचं जर पाहिले ना तर 40 धावांची गरज आहे. चेंडू असे इनिंग्स मध्ये 27 चेंडू 40 धावांची गरज हमजा 11 या संघाला. नक्कीच जुना त्यांचा संघ आहे. शोएब असतील, अफजल असतील, जुनेद असतील, अजय असतील, यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं या स्पर्धेमध्ये. या प्रत्येक यावेळेस मिस झालाय. जर पाहिलं की तर स्वप्नील चुकी करतोय आणि अजय दर्शवतोय की त्याच्या पायाला लागलाय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप चांगली राहिली. बघा जर पंच पाहत होतं त्याने नक्की दाखवलं त्याच्या पायाला लागलाय. हे खेळाडू होती असणं गरजेचं आहे. एखादा क्रिकेटर जर चांगला क्रिकेट त्याच्याकडे खेळाडू होती चांगली असणं गरजेचं आहे, तेव्हा तो चांगला खेळाडू बनू शकतो. अजयकडे ती आहे, त्याने दर्शवलाय. धावफलक 2 पोहोचेल 9 अंकावर. त्यावेळेस क्रॅकर फटका. दीपू तिकडे त्याचा फंबल झाला. बॅकअप साठी पोहोचलाय सार्थक. बॅकअप असणं गरजेचं आहे. बॅकअप चांगला राहिलाय. धावफलक 9 झाल्यात. चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 5. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला षटक मार्ग असताय. बनवायचे 39 चेंडू असतील 25 चेंडू 39 धावांची गरज आहे. सामना होणार आहे दोन्ही संघांसाठी. क्रॉस बॅटेड पुराकर, परंतु निकुंज राऊत भिंतासारखा उभा राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले. पहिलं एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलक लगावे लागले तब्बल 10. बघा 10ची सरासरी गाठायची आहे. सुरुवात चांगली झाली आहे. छोटासा ब्रेक घेऊया. आपण वळूया डीजे सोहमकडे. तदनंतर मैदानाच्या आत. लगेच सार्थक नवीन गोलंदाज सज्ज होतील. जर पाहिले गेलं तर एक षटक 10 धावा सार्थकला इंट्रोड्यूस केले गेले. यावेळेस पाहू शकाल निकुंज यांचे वडील आले. त्यांच्या पाऊल लगेच चाऊल लागला आणि पहिल्या चेंडूवर सार्थकने गडी बाद केलाय. पाहू शकाल फलंदाज त्रिशाल बॅक टू द आउट. फर्स्ट विकेट गॉन. धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्र राज्य गीत लगावलं गेलं. मनामध्ये असणारा संगीत सोहमच्या माध्यमातून नवीन बॅटर मयूर आलाय. हलक्या बॅटे फक्त दिशा दिली. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक 1 पुढे 6 होते. धावसंख्या 11 अंकावर. 1.2 चेंडू 11 1 गडी बाद झाला. अजय आलाय. यावेळेस पाहू शकाल स्ट्राईक एंडवर बॅकफुटला आला पंच, परंतु निकुंज राऊत
काय क्षेत्ररक्षण करतोय दर्जेदार. आपण सांगतो एखादा गोलंदाज जर खराब चेंडू टाकला तर क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. ती साथ भेटणे गरजेचं. त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षक. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावफलक 1 ने पुढे सरसावती धावसंख्या धावपल धावफलकावर 12. बघा 48 धावांचा पाठलाग करायचा. 12 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. आता बनवायचे तब्बल 36 चेंडू असतील तब्बल. जर पाहिलं गेलं तर 21 चेंडूमध्ये यावेळी सरळ बॅटने सीधी बात नो बकवास. आलाय चौकार 4. धन्यवाद. मुरबे संघ यश फाउंडेशन मुरबे संघ टॉससाठी आपण टॉस अजून केला नाहीये. टॉस करायचं. चला यश फाउंडेशन मुरबे शेवटचा अंतिम कॉल आहे. यावेळेस हलक्या वेळ सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. मयूरच्या मागे चौकारला तदनंतर फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव घेतली. एकेरी धावणे धावफळ पुढे सरसावते. धावसंख्या 17 या अंकावर. चेंडूचा खेळ संपला गेले 5. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 चेंडूनी बनवायचे 31. 19 बॉल 31 हा समीकरण राहील. यावेळेस जास्त बाहेरचा चेंडू पंचांनी दोन्यात समांतर करतील. धावा एक अवांतर नक्कीच येईल. धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलक 18. आता 30 ची गरज आहे. यावेळेस गॅप मध्ये फटका. आलाय चौकार 4 धावा. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 11च्या सरासरीने 22 धावा बनवल्या गेल्या. एक गडी बाद नक्कीच झाला. 22 धावा झाल्यात. आता बनवायच्या विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. 18 बॉल 26. धन्यवाद डीजे मास्टरने की प्रभू श्रीराम यांचं संगीत लगावलं गेलं. सोहम नक्कीच चांगलं एंटरटेन करतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्नील पाटील आला डॉन गुंजमाकवा सजवतोय. वैयक्तिक पहिला संघाकडून 3रा षटक बनला. स्ट्राईकवर मयूर. पहिला चेंडू फसवा राहिला होता. स्वप्नीलची ही ताकद आहे. टॉस बॉल टाकणारा आणि फसवला बॅटरला. मयूर सरप्राईज झालाय. त्या सुद्धा कळत नाही चेंडू कसा वळलाय आणि पहिला चेंडूवर तो बाद झालाय. गॉन. धन्यवाद इज मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित आलाय. स्वप्नील यासाठी जाणला जातो. टॉस बॉल तो टाकतो परंतु व्हेरिएशन चांगले राहिली. हलक्या बॅटने विकेटवर सिंगल घेतली. जर पाहिलं गेलं तर एकदम नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक जाऊन पोहोचल. धावफलकावर 23. आता बनवायचे आहेत 25. चेंडू असतील 16 चेंडू 25 धावांची गरज आहे. अजय जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडवर आहे. त्याच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच आलाय. डावखोर फलंदाज आहे. त्यावेळेस बॅटची कट कृतेशच्या पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. खूप वेगवान चेंडू निघून गेला. क्विक रिॲक्शन पाहायला भेटलं नाहीये म्हणून एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. एकेरी धावाने धावपळ पुढे ससत धावसंख्या 24. अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय. अर्धा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. 15 मध्ये बनवायचे आहेत 24. बॅकफुटला आला. टॅप केला. ऋषी आहे चेंडू फील करतोय. त्याचा कन्फ्युज राहिला. स्ट्राईक एंडला फेकी करून ऑफ स्ट्राईक एंडला स्वतःला सावरला. फेकी केली गेली नाहीये. एक सिंगल धाव नक्कीच आली. धावपळ 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या अंकावर. चला यश फाउंडेशन मुरबे संघ टॉससाठी या लगेच. मुरबे संघ जर आला असेल प्रतिनिधी तर लगेच टॉससाठी यायचं. यावेळी सरळ बॅट खेळला. बॉल बॅक खेळायचा प्रयत्न परंतु स्वप्नील पाटील चांगला क्षेत्ररक्षण करतोय. काय षटक राहिलाय. अप्रतिम षटक. मात्र 3 धावा खर्च केला. कमबॅक करण्याला षटक म्हणावं लागेल स्वप्नीलच्या माध्यमातून. 13 मध्ये बनवायचे 23. 13 चेंडू 23 धावांची गरज. वेट करून खेळलाय. पॉइंट मध्ये सिंगल धाव येईल. बघा षटक संपले गेले 3. या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या. धावफलक जाऊन पोहोचेल 26 या अंकावर. आता येणारे
12 चेंडू 22 धावांची गरज आहे. बघा 12 चेंडू 22 बनवले होते, आता 12 मध्ये 22 अजून बनवायचे आहेत. थँक्यू डीजे. धन्यवाद मास्टर. चेक. चला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन नेक्स्ट इनिंगचा अर्थातच पहिला बॉल अर्थातच पाहिलं की मॅच संपत आली आहे. आपल्याला विनंती आहे लगेचच रिपोर्ट कर, अदरवाईज तुम्हाला पॅनलाईजला सामोरे जावं लागेल. सेकंड इनिंग ऑलरेडी सुरू झाली आहे. यस, ओव्हर टू यू मिस्टर युसुफजी सय्यद सर. धन्यवाद. यशवंत ठाकूर यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये मागील 3 दिवसामध्ये बघा 4थ्या षटकामध्ये 4था गोलंदाज आलाय. मला गौरव लेंडर्स मध्ये शेवटचं षटक स्वप्नेकडे जातील कॅप्टन, हे विचारधारा असणार आहे. कारण 4थ्या षटकामध्ये 4था गोलंदाज गौरव घरात आलाय. 12 मध्ये 22 ची गरज आहे. गौरव घरात आला गोलंदाजावर. अजय सलामी बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्यावर नजर असतील. नक्कीच 11ची सरासरी गाठायची आहे. फटका सुरेख आहे. सार्थकला बीट करतो. दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार. आलाय चौकार. अपन सांगतो कि सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं, मंजिलें उन्हें मिलती हैं जो अपना रास्ता खुद बनाते हैं. यावेळेस अजयच्या या चेंडूने रस्ता बनवलाय. सार्थकच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून गेला. सहज सीमारेच्या पार चौकार. 4 धावा. आता बनवायचे 18. येणारे चेंडू 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावांची गरज. 11 बॉल 18. सामना जिंकण्यासाठी अजय वर सगळ्यांच्या नजर असतील. हमजा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करतोय. नक्कीच गौरवचा पहिला चेंडूवर चौकार. शांत असणारा बॅटर कधीही खळू शकतो असा बॅटर आहे अजय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं नक्कीच स्वागत करूया. समाजसेवक आहेत निलेश पाटील साहेबांचं स्वागत असेल. यावेळी सरळ बॅटनी बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजयचा पलटवार. आता बनवायचे 14. चेंडू असतील 10. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. गौरववर हल्ला बॉल. अजय माछी यांच्या माध्यमातून हल्ला बॉल केला गेलाय. आता 10 मध्ये 14 ची गरज आहे. यावेळेस हलक्या बॅटने कट करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल चर्चा होते. कॉट बँडची अपील केली आहे. दोन्ही पंच तिकडे असतील बाबू आणि एका बाजूला पंच जर पाहिलं गेलं तर अनिल. बोर्ड वरती फलंदाज बाद. कॉट बँडला रिव्ह्यू नाही याचे आणि पंचांनी बोट वरती केलाय. ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल आणि फलंदाज झाल्या बाद. आता 9 मध्ये 14 ची गरज. चला लगेच बॅटर पाठवायचं मैदानाच्या आत. जुने जास्त वेळ घेऊ नका. सुमित तुम्हाला तिकडेच उभं राहायचंय. तुम्ही इकडे यायचं नाहीये. जुने झाला नवीन बॅटर. जुने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये बनवायचे 14. अपील लावण्यासाठी विश्वास होता. त्या विश्वासाने स्टार्ट रोलला पंचांनी बोट वरती केला आणि पाहू शकाल फलंदाज बाद झाला. संतोष कुमार मुल्ल्या, सुभाष राठोड चर्चा करतायत. या स्पर्धेमध्ये प्रेम मोरे सुद्धा तिकडे आहेत. आता 8 मध्ये 14 ची माफ करा. हा 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 मध्ये 14 ची गरज आहे. जुनेद आलाय. फटका सुरेख खेळलाय. जीवा घरात. याला बीट करून सीमारेच्या बाद. चौकार 4. 3 चौकार आलेत. आता बनवायचे 10. चेंडू असतील 8. थँक्यू डीजे. सातत्याने आपण पुकार देतोय. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन
मॅच संपण्याच्या अगोदर अर्थातच जर टॉस कंप्लीट झाला नाही तर तुम्हाला पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियम अंतर्गत कदाचित पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागू शकतं. यस ओव्हरड्यू कॉम्बॉक्स. 8 मध्ये 10ची गरज आहे. लांबून खेळायचा प्रयत्न राहिला होता परंतु पाहू शकाल हात निर्धावची. 6 चेंडू 9 धावांची गरज. यश फाउंडेशन मुरबे, यश फाउंडेशन मुरबे संघ टॉस साठी यायचा आहे. बिरबडी संघाचे 4 गडे बाद झाले आणि डहाणू संघाचे 3च गडे बाद झाले. म्हणजे 8 धावा जरी काढतील तर सामना विजय होऊ शकतो विकेटच्या बिहाफवर. इकडून जर विकेट गेला नाही तर विकेट जर समसमान असले, सामना जर टाय झाला तर पालघर तालुका बॉक्स क्रिकेटचे जे रूल आहेत बॉल आउटच्या माध्यमातून दिला जाईल. हे पण लक्षात घ्या. विकेट जर समसमान असले परंतु 3च गडे बाद 8 धावा जरी इकडून काढल्या तर सामना विजय होऊ शकतो. हमजा 11 डहाणू. सॉफ्टवेअरचा चेंडू ऑन साईडला फटका खेळला. निकुंजचा मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण. जुनेच्या बॅटमधून चौकार. आता 5 मध्ये 5ची गरज आहे. गौरव चेहरा हा सरकार की मिसफील्ड करतात खेळाडू. ज्या खेळाडूंनी मागील 2 ते 3 चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या खरोखर झाली चुकी. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 मध्ये 4 जरी काढल्या तर सामना विजय होऊ शकतो विकेटच्या बिहाफवर. रोहित शुक्लाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. सामने जाणून घेत आहेत. रोहित शुक्ला सुद्धा इकडे पोहोचला. वेलकम रोहित. जर पाहिलं गेलं तर कुठे ना कुठे पाच मध्ये 5ची गरज आहे. जुनेद ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅटर खेळला. सिंगल धाव नक्कीच आली आहे. नक्कीच सुमित आलाय स्ट्राईक. पण स्वप्नील असा गोलंदाज आहे ना, इथे सर कधी तो कमबॅक करू शकतो. इकडून एखादा डॉट बॉल आला तर दबा बॅटिंग करायला संघावर नक्कीच येईल. एखादा डॉट बॉल काढायचा आहे, एखादा विकेट काढलाय तर उर्वे 11 साहित्य बिरवाडी संघ कमबॅक करू शकतो. परंतु हमजा 11 डहाणू खूप वर्षानंतर अंडर क्रिकेटमध्ये पदार्पण केल्या परत पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आलाय. सुपरमध्ये प्रवेश केलाय. सामना खूप सुरेख खेळतोय. 4 मध्ये 4ची गरज आहे. 4 मध्ये 4ची गरज आहे. यावेळेस फटका सुरेख परंतु एक सिंगल धाव आली आहे. बघा तिकडे लहान खेळ त्यांना थोडं मागे करा. 3 मध्ये 3ची गरज आहे. विकास ते लहानपणाचा मागे करा. एखादा चेंडू त्यांना लागू शकतो. हा एखादा चेंडू त्यांना लागू शकतो प्लीज. 3 मध्ये 3ची गरज आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. स्वप्नील ज्यावेळेस गोलंदाज मागवायचा. जुनेद ज्याच्या बॅटमधून चौकार नक्कीच झाले. तू चांगली बॅटिंग करतोय. जर पाहिलं तर 9 वर तो बॅटिंग करतो. 2 चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आलेत. 3 मध्ये 3ची गरज आहे. यानंतर संघर्ष. यश फाउंडेशन मुरबे विपक्ष. जर पाहिलं गेलं तर पॅराडाईज बॉयसन इनिंग मध्ये टॉस केला जाईल. पवनसुत नवलीचे एक लेजेंडरी खेळाडू इथे जी घरत साहेबांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करूया. हा मॅच ब्रेक म्हणजे ही इनिंग संपली तर आपण टॉस करणार आहोत. यावेळेस पाहू शकाल लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न. पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल घोषित परंतु विकेट बाद झाला. फलंदाज बाद झाला. 4 गडी समसमान झालेत. आता 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. इकडून जर एखादी धाव डिफेंड झाली तर बॉल आउट. अंकित नवीन बॅटर 9 सेकंडवर असणार आहे. 3 मध्ये 2 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे 4-4 गडी बाद. हाँ जुनेद देखिए जो बैटर आउट नहीं होगा यहाँ पर नहीं आना डगआउट की तरफ. जुनेद ओके. आखरी कॉल. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. दोन्ही संघाचे 4-4 गडी बाद झालेत. दोन्ही संघाचे विकेट समसमान आहेत. इथं आपण दक्षता घ्या. 3 चेंडू 2 धावा. 3 बॉल 2 रन्स. 3 चेंडू 2 धावांची गरज. यावेळी टॅप केला. सिंगल धावली. सामना टाय झालाय. सामना टाय झाला परंतु 2 मध्ये 1ची गरज आहे. इकडून एखादा विकेट जर स्वप्नीलने काढला तर डहाणू संघाला रन धावा कंपल्सरी चेस करावं लागतील. इकडून जर पाहिले तर दोन्ही बॉल डॉट आले तर बॉल आउट. इकडून 1 धाव जर काढली डहाणू संघ विजय होऊ शकतो. या सामन्यामध्ये 3ही प्रारूप आपण बघू शकतात.
माफ करा जर पाहिलं गेलं तर भवानी सिंग राठोड यांच्या शुभाचा टॉस केला जाईल. 2 चेंडू 1 धावांची गरज. 2 बॉल 1. यावेळी डॉट बॉल नक्कीच आला. डॉट बॉल नक्कीच आला. काही होऊ शकते या चेंडूवर. हा चेंडू जर निर्धाव आला तर बॉल आउट. या चेंडू जर डॉट आला तर बॉल आउट. या चेंडूवर विकेट जर आला तर बिरवाडी संघ विजय होऊ शकतो. या चेंडूवर सिंगल जर आला तर हमजा 11 सामना विजय होऊ शकतो. 1 बॉल 1 चेंडू 1 धावा. कोण जिंकेल? हमजा 11 हे उरुवे 11 साई एकता बिरवाडी. अटीतटी सामना आहे. अटीतटी सामना आहे. नक्कीच बॅटर इकडे यायचा नाहीये. चला बॉल आउट साठी जायचा प्रयत्न असेल किंवा सामना विजयाचा प्रयत्न असेल. स्वप्नील पाटील डॉन. आपण सांगतो डॉन कभी रॉंग नहीं हो सकता आणि डॉन आहे. मित्रांनो सामना जर आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 1 बॉल 1 बॉल 1 फायनलचा पहिल्याचा अगोदरचा फायनल पण पाहतोय. असा सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. दबाव आहे. हृदयाचे धोके वाढलेत. धड 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 करतायत. जर पाहिलं गेलं तर 1 बॉल 1 बॉल 1 चर्चा होणारच आहे. 1 बॉल 1 अटॅकिंग फील्डला गावलेली सिली पॉईंटला खेळाडू आहे. पॉईंट खबर वरती आहे. सगळे खेळाडू वरती गेले. सिली मिडॉन सुद्धा वरती आहे. यावेळेस पाहू शका खराब चेंडू. सामना विजय झाला. चेंडू सुटला नाही मला असं वाटतं. चेंडू हातामध्ये सुटला नाहीये आणि जर पाहिलं गेलं तर सामना विजय झालाय तो म्हणजेच हमजा 11 धानू. कॉंग्रेशन्स हार्डला गुरुवी 11 साईकता बिरवाडी. आपण ओढे लगेच पहिल्या टॉस कडे तदनंतर मॅनचा पुरस्कार दिला जाईल. धन्यवाद सर. धनुदादाला विनंती आहे प्लीज दादा या. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचा.